नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाडपूर महानगरपालिका सातारा फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिवस साजरा झाला. या कार्यक्रमामुळे सर्व मान्यवर उपस्थित राहिले. नगरसेवक, आमदार, खासदार सर्व इथे उपस्थित राहिले. आपल्या सर्वांची सीताराम जाधव हे लाडके त्यांच्याकडून जाणून घेऊया कार्यक्रमाबद्दल काय बोलतो. दादा, काय बोलायला सातारा फाउंडेशनचा पहिलं वर्धापन दिवस होता, काय बोलायला? निश्चितपणे समाज उपयोगी कार्यक्रम चर्चेच्या माध्यमातून होते. या स्थानिक स्तरावर नगरसेवक माझे मोठे भाऊ आणि रावराणे साहेब या ठिकाणी आहेत. समाजाचे या ठिकाणी सगळ्या समाजाची सगळ्या पक्षाचे नेते एकत्र घेऊन समाजासाठी आपण काम करतोय. सातारकर बऱ्यापैकी या ठिकाणी या वॉर्डामध्ये आहेत. ज्या वॉर्डामध्ये या संस्थेची स्थापना झाली, मला विश्वास आहे की आपण रावराणीजी, मी, अमोल कीर्तीकरजी, आमच्या वायकर ताई, प्रशांत कदमजी सगळ्यांच्याच बरोबर राहून आपण या सातारकर फाउंडेशनला मदत करू आणि चांगली डेव्हलपमेंट करू. दादा, काय बोलाल? तुम्ही आज इथे आलात, काय बोला सीताराम भाऊ? सीताराम जाधव हे माझे चांगले सहकारी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो. सीताराम जाधव जरी एका राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतील तरी कुडाळगावची लोक त्यांना एक उद्योजक म्हणून बघतात. आणि हा उद्योग कुडाळगावापासून सुरुवात झालेला उद्योग आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा आज लक्ष्मी फूड म्हणून ते पोचलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे, गर्व आहे. आणि सीतारामजीचा कार्यक्रम असल्यानंतर जर अभिजित रावराणे हे गोरेगाववरून येतात, प्रशांत कदम आज पण बाहेर होते तेही कार्यक्रम येतात, माझ्या बरोबर तालुकाध्यक्ष निलेश चालते, अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील, शाखा प्रमुख पवार साहेब आहेत. अनेक पक्षाच्या लोकांना एकत्र करण्याचं काम हे सीताराम जाधव दरवर्षी या ठिकाणी करतात. या नगरसेविकांच्या योगिताताई कदम या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला फार बरं वाटतं आणि आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद वाटतो की सीतारामचे मित्र आहेत. काय बोलायला आज या कार्यक्रमाला तुम्ही आला? खूप साऱ्या महिला भगिनी इथे दिसल्या, काय बोलाल? खूप बरं वाटलं. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती जास्त दिसल्यामुळे अभिमान वाटतो. आता महिला सगळ्यात एक महिला दिनाच्याच दिवशी नाही तर प्रत्येक कार्यक्रमाला महिला बाहेर पडायला लागलेल्या. याच्या आधी एक महिला 8 मार्चचा महिला दिन म्हटला की महिला दिसायच्या. आता कुठलाही कार्यक्रम फाउंडेशनचा असू दे किंवा संघटनेचा असू दे, महिला सर्वात पुढे असतात. याबद्दल खूप अभिमान वाटतो. काय बोलाल भारती, तुम्ही पण आलात? आज सातारा फाउंडेशनचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्याच्याबद्दल सर्व सातारावासियांना माझा हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आज रामनवमीचा पण एकदम चांगला योगायोग घेऊन आलेला आहे. परत नवमी आहे, रामनवमी आहे आणि नवदुर्गाच्या नवचंडीचे 9 दिवस आज पूर्ण होत आहेत. या सगळ्यातर्फे मी सातारा फाउंडेशनला मी हार्दिक शुभेच्छा देते आणि अशी त्यांची उन्नती हो हीच प्रार्थना. मित्र पक्ष दिसतात, काय बोलाल? कारण मुळात हा कार्यक्रम राजकीय नाही आहे, हा सातारा फाउंडेशनचा कार्यक्रम आहे. आणि एका मराठी उद्योजकाने मराठी माणसं एकत्रित यावी आणि मराठी माणसाने उद्योग करावा. त्यामध्ये उद्योग करताना मग महिला असू दे, पुरुष असू दे, त्यांनी पुढाकार घेऊन उद्योग क्षेत्रामध्ये कशी सुरुवात करायची आणि त्यात जर यश प्राप्त करायचं असेल तर त्याचं गमक काय असावं, त्यासाठीचा आजचा कार्यक्रम होता. म्हणून या ठिकाणी सर्व राजकीय मंडळी शुभेच्छा देण्यासाठी सातारा फाउंडेशनच्या लोकांसाठी ते उपस्थित आहेत आणि माझ्या कुटुंबियांच्या आणि माझ्या पक्षाच्या शुभेच्छा आहेत सातारा फाउंडेशनला. अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद. काय बोलाल सीताराम भाऊ, आज सर्व मान्यवर आले, भरभरून इथे हॉल भरलाय, काय बोलाल? खूप आनंद झाला की आम्ही ज्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं की आम्ही ज्यांना आमंत्रित केलेलं ते सगळ्या लोकांनी इथे हजेरी लावली आणि त्याच्यामुळे खूप आनंदी आहोत. आणि मला वाटतं की आम्ही जे सातारा फाउंडेशन ज्या उद्देशाने काढले त्याचा कुठेतरी फलित होते. आमच्या जे पदाधिकारी आहेत सगळे यांची खूप मेहनत आहे चालवण्यामध्ये आणि त्यांना हे सगळे आल्यामुळे आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली. आम्ही पुढच्या वर्षी आणखी चांगला कार्यक्रम कसा होईल, आणखी जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, पूर्ण वर्षभरामध्ये जी मदत असेल. आता आम्ही काही लोकांना यावर्षी काही फॅमिलीजना थोडी आर्थिक मदत पण केली फाउंडेशनच्या माध्यमातून. तर ते नेक्स्ट लेवल आणखी त्याच्यापेक्षा जास्त कशी करता येईल याच्यावरती आम्ही भर देऊ. आणि हे आमचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे खूप बोलतात नाही, महिला खास करून महिला ज्या खूप मेहनतीने वर्षभर हे काम करत असतात. आणि हा आमचा पहिला वर्धापन दिवस होता.
दुसरा वर्धापन दिवस असेल त्यावेळेस आणखी भव्य मोठा हॉल आपल्याला करता येईल असं आम्ही जवळजवळ काम करूया असं मला वाटतं. वर्षभर गेलं, वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम झाले, कसा प्रोत्साहन आहे? गेल्या वर्षी आम्ही ह्याच दिवशी रामनवमीच्या दिवशी इथं आम्ही ओपनिंग म्हणजे आता जे समर्पण केले याच्या कीर्तिकर साहेबांच्या हातीने, आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्टला आम्ही मोठा हेल्थ कॅम्प म्हणजे तिथे ब्लड कॅम्प असेल किंवा इतर सगळे चेकअप, आय चेकअप असेल, ECG असेल, हार्टचं वगैरे, या बऱ्याचशा म्हणजे खूप मोठा भव्य दिव्य असा हेल्थ कॅम्प करतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 1500 लोकांनी फायदा घेतला गेल्या वर्षी. तर हे आम्ही आता येणाऱ्या 15 ऑगस्टला पण आम्ही हे करणार आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस, त्यानिमित्त आम्ही ते करतो. आज रामनवमी पण आहे, कशा शुभेच्छा झाल्या? आणि रामनवमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, आणि खास करून या महिला मंडळामध्ये जे बघाल तुम्ही त्यांना पण आणि सगळ्या समाज बांधवांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. काय महिलांचा संख्या सर्वात जास्त दिसते. हो, अर्थातच महिलांची संख्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जास्त असते. सातारा फाउंडेशनचे अध्यक्ष सीताराम दादा जाधव यांच्या संकल्पनेतून आज आमचा हा पहिला वर्धापन दिन आहे, आणि याच्याबरोबर महिलांसाठी खूप खेळ खेळले, थोड्याच वेळात ते चालू होतील. शिवाय आमचं उद्दिष्ट होतं की साताऱ्यातील भागातल्या लोकांना एकत्र जमा करून आपलं फाउंडेशन पुढे नेणं, त्यांना जी काही मदत असेल ती फाउंडेशनच्या माध्यमातून करतात. आणि दादांच्या संकल्पनेतून यावर्षी आम्ही कॅन्सरग्रस्त रुग्ण, कोणाला पॅरालाइज झालाय, कोणाच्या घरात एकाची डेथ झाली कॅन्सर, अशा 10-15 कुटुंबांना आम्ही आर्थिक सहाय्यही केलं आहे. यासाठी सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि याच्यामागे सगळ्यात मोठा सहभाग आणि जो एक बळकट असा हात लागतो तो अर्थातच आमच्या संस्थेचे संस्थापक सीताराम दादा यांचा आहे. या म्हणणं आहे की सीताराम जाधव सर जे आहेत ते सातारा फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत, बरोबर, त्यांचे नेहमी उपक्रम होत असतात त्यांचे, आणि हे ते समाज सुधारण्यासाठी हे असे कार्यक्रम नेहमी करत असतात. मला किती वेळा बोलतात आणि ते उद्योजक कसा बनवायचा, मार्गदर्शन कसं होता, पालक यशस्वी कसा बनवायचा, तेव्हा पण करता सीताराम जाधव समाज सुधारण्यासाठी करतात. आता हा जवळजवळ 5वा का 8वा कार्यक्रम आहे. आता अगोदर मी कार्यक्रम करत आहोत तुमचा यश तुमच्या हाती, त्याच्यानंतर त्याला यशस्वी पालक बनवूया, असे नेहमी कार्यक्रम सीताराम जाधव साहेब करत आहेत. माझे इथे लीडर, ग्रेट लीडर जर मी बोलला ना, तर इथे ह्या बरेचसे लोकांना भेटलेले आहे. तर मी युवा पिढीला आणि बाकीचे महिला जे आहेत आमचे माता आणि बहिणी, त्यांना हे सांगेन की त्यांचा जास्तीत जास्त फायदा उचला आणि उद्योजक म्हणा, आणि यातला चांगला एक बिझनेस पण स्टार्ट करा. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सरकार आहे, आम्ही आहोत, आणि आम्ही नेहमी त्यासाठी सपोर्ट करू. थँक्यू. काय बोला तुम्ही आज कार्यक्रमात आला, काय बोला? सातारा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात मी तो उपस्थित आहे. खरं तर मला सीताराम दादांबद्दल खूप आदर वाटतो. ही एक अशी व्यक्ती आहे एखाद्या मातामध्ये घेतलं त्याचा शेवट केल्याची थांबवत आहेत. आज जे आपण सगळं पाहत आहात एवढं महिला वर्ग जमा झालेला आहे, त्याचं कारणच ते आहे कारण त्यांनी एखाद्या विषय हातामध्ये घेतला तिथे कधी कधीला नेण्याशिवाय राहत नाहीत, आणि प्रत्यक्षात काम करणं हा त्यांचा गुण असल्यामुळे आज एवढा सगळा महिला वर्ग, एवढे सगळं पब्लिक त्यांच्यासोबत उभं राहिलेलं आहे. खरं तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की सातारा असल्याचा, आणि त्यांच्यासारखी माणसं आमच्या सातारामध्ये असल्याचा खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. तर आपण पहिल्या कशा प्रकारे सातारा फाउंडेशनचा आज पहिला वर्धापन दिवस साजरा केला. तर अशा प्रकारे पाहण्यासाठी पाहत राहा आरपी न्यूज. कॅमेरामॅन महेंद्र राजेश पांडे.